मित्रो, नमस्कार. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणास मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याकडून आपल्याला काय प्रेरणा घेता येईल, काय बोध घेता येईल, या अनुषंगाने काही मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहेत. काही जणांसाठी हे मुद्दे नवीन वाटतील, काही जणांसाठी ही जुनेच असतील, परंतु ही सगळीच मुद्दे ऐकणं ही प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की. आता सर्वसाधारणपणे काही जणांचं असं मत आहे, अनुकूल परिस्थिती झाली की माणूस मोठा होऊ शकतो, पण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट सुद्धा अभ्यासाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीमध्ये साध्य करता येते. कारण ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. खडक सुद्धा ओली मुळी छोटीशी खडक भेदून जाऊ शकते, तसं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण ध्येय साध्य करू शकतो, अशी प्रेरणा देणारा संत तुकाराम महाराजचा अभंग. आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं नाव देखील तुकाराम भाऊराव साठे. या दोन तुकारामांनी आपल्या महाराष्ट्रावर नव्हे तर जगावर प्रभाव निर्माण करण्याचा काम केलेलं आहे. तुकाराम महाराजांचे जसं अभंग अनेक भाषेमध्ये भाषांतरित झाले, तसं अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अनेक भाषेत गेलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दोघांनाही शिकता आलं नाही शाळेमध्ये, किंवा दोघांनाही या इथल्या व्यवस्थेनं काही प्रमाणात त्रास दिला. त्या त्रासाचं आता काही चर्चा आज आपण करणार नाही, पण कितीही त्रास दिला तरी मोठी माणसं मोठीच होतात आणि ते नायकच होतात. नायकाला त्रास देणारे मात्र खलनायक म्हणून पुढे येत असतात किंवा ते मागेच पडतात. पण ते खलनायकच म्हणून मागे पडले तरी खलनायकच आणि पुढे आले तरी खलनायकच. खलनायक नायकाला त्रास देणारे कधी नायक ठरत नसतात. तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा थोडक्यात जर आपण आलेख बघितला तर 18 दारिद्र्याचा सामना करावा लागला. शाळेत शिकता आलं नाही. शाळेत जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला जावं लागलं. मुंबईला जायला खडकू खिसात नव्हता, तर वाटेगाव ते मुंबईपर्यंत पायी प्रवास करावा लागला, मुक्काम करत करत करत. अशा परिस्थितीमध्ये जो माणूस एवढं 18 दारिद्र्य, एवढा संघर्ष असतानाही काही माणसं कोलमडून पडतात. छोटासा संघर्ष आला तरी, पायाला लसणाचा काठा मोडला तरी वेदनेनं व्याकुळ होणारे आणि त्याचाही बाजार मांडणारे समाजात काही कमी आहेत का? पण वेदनेला सोबत घेऊनच इतिहास निर्माण करणारीच माणसं मोठी होत असतात. आता सर्वसाधारणपणे अण्णाभाऊ साठे यांना जे काही आयुष्य मिळाले, फार कमी आयुष्य मिळालेलं आहे. पण किती आयुष्य मिळाले यापेक्षा त्या मिळालेल्या आयुष्याचा किती अर्थपूर्ण उपयोग केला, त्या आयुष्याचा समाजासाठी काही उपयोग झाला का, आपल्या कृती आणि उक्तीचा, याचा जर विचार केला तर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा या जगासाठी फार उपयोग झालेला आहे. मी तुम्हाला एक त्यांचा जन्म सांगतो की 1 ऑगस्ट 1920 साली 1 ऑगस्ट 1920 साली जन्म झाला आणि मृत्यू झालेला आहे 18 जुलै 1969ला. म्हणून उणे पुरे त्यांना 49 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. किती? 49 वर्ष. एवढ्या अल्प काळामध्ये जवळपास सर्वसाधारणपणे 15-20 वर्षे तर असंच जाते आयुष्य. समजा आपण 19 धरू, ते 19मध्ये आपण 30 जर टाकले तर म्हणजे 30 वर्ष आयुष्य त्यांना जे कृतिशीलतेसाठी मिळाले. या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्वसाधारणपणे कल्पना करा, किती वर्षाला एक जरी कादंबरी लिहिली एक समजा तर 30 एक कादंबऱ्या व्हाव्यात. पण त्यांच्या 35 कादंबऱ्या झाल्यात. त्याचबरोबर 15 कथासंग्रह त्यांच्या नावावर उल्लेख असल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर 12 पटकथा लिहिल्या गेल्यात, पोवाडे 10 आहेत, एक प्रवास वर्णन आहे, अनेक लावण्या आहेत, लोकनाट्य आहेत. ह्या सगळ्यांचा जर लेखाजोखा जर आपण बघितला तर
या व्यक्तीने किती अफाट लेखन केलेलं आहे बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांना काय पूर्ण वेळ घरी बसून लेखन करण्यासाठी करता आलं नाही, कारण पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळे कामं करावं त्यांना लागायचे. हे सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, लाल बावटा महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्या चळवळीमध्ये माझी ही मुंबई गुजरातला जाऊ देणार नाही या पद्धतीने त्यांनी काम केलं. गुजरातला मुंबईचे लचके तोडण्याचं काम तेव्हापासूनच चालू आहे, आताही थोडं थोडं चालूच आहे. परंतु तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला आपली मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही. तेव्हा अनेकांना आपला जीव गमवावा लागला मुंबई आपल्याला मिळवून देण्यासाठी. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्वतः रस्त्यावर उतरले, डफ हातामध्ये घेऊन लोकांची मनं चेतवली आणि एक वातावरण निर्मिती केली. त्यांच्यासोबत अमर गवाणकर, शेख ही मंडळी त्यांच्यासोबत होती. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं ह्या चळवळीतले कामं करणं, साहित्य संमेलनामध्ये तुला काही सहभाग, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग, हे सगळं हा इतका कमी कालावधीमध्ये एवढे लेखन ह्या माणसाने कधी केलं असेल, आश्चर्यचकित होणारं हे जीवन आहे मित्रांनो. एवढं अफाट साहित्य निर्मिती जर बघितली तर किती लेखन त्या माणसाने केलेलं असेल. बरं, काय ऐशारामी नव्हती, काय ऐशारामाचं ग्रंथसंपदा सगळं हे कष्टातून मिळवायचं सगळं. बरं, तर तेव्हा आताच्यासारखं असं माहिती आणि तंत्रज्ञान, एवढं टायपिंग हे ते सगळं इतक्या गतीनं होत नव्हतं. तर तशाही काळामध्ये एवढं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. प्रेरणा त्यांच्यामध्ये ज्वलंत आहे. कदाचित कमी झोप असणं, अन्न जसं चांगलं न मिळणं, अशा अनेक काही ताणतणाव, या सगळ्या कारणानं त्यांना लवकर या जगाचा निरोप घ्यावा लागलेला आहे. परंतु त्यांच्यावर जे आणखीन एक त्यांच्याकडून शिकण्यासारखे, किती अफाट काम करावं हे जसं त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तर प्रभाव बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीवर प्रभाव कोणाचाही असते. एखाद्या प्रभाव असावा तर कसा, तर एक प्रभावित करणाऱ्या, जगाला ज्यानं प्रभावित केले, ज्यांचा या राष्ट्रावर प्रभाव आहे, अशा व्यक्तिमत्वाचा थोडा प्रभाव असायला पाहिजे. क्षुल्लक बाबीचा प्रभाव असेल तर माणूस क्षुल्लक होऊन जातोय, लक्षात ठेवा. तर इथं बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, श्रीपाद डांगे अशा अनेक विचारवंत साहित्यिकांचा, महापुरुषांचा प्रभाव त्यांच्या विचार आणि कार्यावर, जीवनावर होता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे मोठ्या माणसांचा प्रभाव आणि त्यांचं साहित्य जरी त्यांना शाळेत शिकता आलं नाही तर पाट्या वाचून आणि स्वप्रयत्नाने, जसे एकलव्य घडले ते एक उदाहरण म्हणून सांगता येते, तसं हा स्वतः स्वप्रयत्नानं त्यांनी शाळेत जाता जरी आलं नसलं, टिकता जरी आलं नसतं काही कारणास्तव, परंतु त्यांनी स्वबळानं अक्षर ओळख करून घेतली, वाचन वाढवलं पुन्हा आणि लेखन वाढवलं. ते एवढा सगळा इतिहास आहे. म्हणजे शाळेत न जाताही मोठं होता येते, ही गोष्टही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला इथं दाखवून दिलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, माणसाला मोठं होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. समजा त्यांना PhD करता आली नाही, त्यांना पदव्या घेता येत नाही, पण त्यांचा अभ्यास करून पदव्या घ्यायला लागलेत. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य न्यायाचं वाचन होणार नाही किंवा साहित्य अभ्यासक्रमात नसेल असं एकही विद्यापीठ आपल्या इथे दिसत नाही. कुठे ना कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी एकही विद्यापीठ असं नसेल की ज्या विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जात नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्या साहित्याचा अभ्यास घेऊन जशा पदव्या घेतल्या जातात, PhD त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून अनेकांनी PhD घेतली. एवढंच नव्हे तर त्यांच्या कादंबऱ्यावर अनेक चित्रपट निघालेले आहेत. आपल्याला काही चित्रपटाची नावं तुम्हाला मी सांगतो, ही गोष्ट आपण लक्षात. वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, मुरली मल्हार रायाची किंवा वारणेचा वाघ, अशी साताऱ्याची तरा, फकीरा चित्रपट तर प्रचंड गाजला.
तर मित्र, हे तुम्हाला या निमित्तानं हे सांगतो की ज्यांना बऱ्याचदा चित्रपट पाहायचं म्हटलं तरी आर्थिक ताणतणाव होता, त्या माणसाच्या साहित्यावर एवढे चित्रपट निघालेले आहेत. त्यांच्यावर अनेक ग्रंथ, अनेक साहित्यिकांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, अनेक कविता केलेल्या आहेत, त्यांच्यावर अनेक गाणी लिहिलेली आहेत. ही गोष्ट ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यांना खऱ्या अर्थानं मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड लेखन करणाऱ्या माणसाला जो काही मान आणि सन्मान मिळायला पाहिजे होता, तो मान आणि सन्मान जरी मिळाला नसला तरी या महाराष्ट्रातली जनता गावागावामध्ये त्यांची जयंती साजरी करते, त्यांच्या विचारावरचं चिंतन मनन होते, हजारो लोक त्यांच्यावर दरवर्षी व्याख्यानं करतात. ही फार मोठी त्यांच्या प्रतिभेला सलाम आहे. म्हणून एखाद्या कोणीतरी काही लोकांनी जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा सनातनाचा संकुचित जरी असला, तरी त्यांच्या साहित्यांचा जो प्रभाव रशियापर्यंत गेला मित्रांनो, आणि मग त्यांना रशियाचं बोलावणं आलं आणि मग अण्णाभाऊ साठे रशियाला गेले. हा माझा रशियाचा प्रवास नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. यातून तत्कालीन तिथली परिस्थिती त्यांनी सांगितली. तिथली परिस्थिती सांगताना आपल्या देशाची त्यांनी तुलना ते करत राहिले, आणि तिथली संस्कृती, तिथल्या माणसाची वागणूक, अशा अनेक गोष्टीचं चित्रण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी घडवलेलं आहे. त्यांचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांचे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं केलेलं आहे. त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी ते त्यांचं साहित्य समोर येण्यासाठी अपार कष्ट घेतले, त्यामध्ये आमचे मित्र शिवा कांबळे सर नांदेडचे सुद्धा त्यामध्ये त्या चरित्र ग्रंथ समितीवर किंवा त्यांच्या साहित्य समोर यावं म्हणून ते काम त्यांनी सुद्धा केलेलं आहे. अशा अनेक व्यक्तींनी त्यामध्ये काम केले. त्या सर्व व्यक्तींचंही मी मनापासून आभार मानतो, त्यांचं कार्याबद्दलचं अभिनंदन करतो. मित्र, त्यांच्याकडून आणखीन एक आपण प्रेरणा घेतली की पारंपरिक पद्धतीने जशा पद्धतीने विचार केला जातो तेच आपण पारंपरिक पद्धतीने विचार करायचा नसतो, शब्द प्रामाण्यवादी राहायचं नसते, ग्रंथ प्रामाण्यवादी राहायचं नसते, असा सुद्धा एक विचार आपण लक्षात घेतलं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे काय एक थिंकिंग काय आहे आपल्या समाजामध्ये, सर्वसाधारणपणे आम्ही काय ऐकतो की ही पृथ्वी कशाच्या मस्तकावर तरलेली आहे, तर नागाच्या मस्तकावर, शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे, अशा आम्ही गोष्टी ऐकत आलेल्या आहोत. परंतु साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी काय सांगितलं, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही. कुठला शेष आणि कुठला काय, तर हे सांगितलं, ही पृथ्वी म्हणजे हे जे जग आहे ना, या जगाला तारणारा जर कोणता घटक असेल तर तो कामगार आहे, श्रमक्रिया आहे, कष्टक्रिया आहे. या जर श्रमसंस्कृती या देशातली जर संपली ना, तर मित्र म्हणून या देशातल्या श्रमिकांना जो सन्मान द्यायला पाहिजे होता ते दिला पाहिजे. श्रमिकांना जे काही अडचणी असतील ते सोडवण्याचा गव्हर्नमेंटने प्रयत्न करावा आणि कामगारांना सन्मान मिळेल त्यासाठी वाटचाल करावी, यासाठी जनतेतून एक प्रकारची भावना आहे. तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी जे काही प्रचंड लेखन केलं, त्यांचा जो समाजावर प्रचंड प्रभाव आहे, आणि त्यांनी जे काही विचारधारा पुढं नेली, ते काही कुठल्या दारूचे, कुठल्या गुटख्यांचे अशा काही जाहिराती करत फिरले नाहीत. अशा माणसांना, जाहिराती करणाऱ्या माणसं त्या भारतरत्नसारखे पदं घेत असतील, तर अशा समाजाला अतिशय दर्जेदार साहित्य दिलं, ज्यांनी चळवळीमध्ये काम केलेलं आहे, आणि या प्रतिकूल परिस्थितीतून एक मोठं होता येते आणि आपल्या विचाराचा प्रसार आणि प्रचार रशियापर्यंत करता येते, दाखवून दिलं. अशा माणसाला भारतरत्न पुरस्कार, भारतरत्न द्यायला पाहिजे अशी जनतेची भावना आहे. आणि मी देखील ती आपलं भारत सरकारकडे विनंती करतो की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सन्मानित करायला पाहिजे. त्यांच्यापेक्षा अतिशय
मी कोणाला अपमानित करणार नाही, परंतु योगदान कमी असताना सुद्धा त्यांना जर मिळत असेल तर यांचं प्रचंड असं योगदान साहित्य क्षेत्रात प्रबोधनाच्या कार्यामध्ये आहे. आणि त्यांच्या साहित्याचा आजही समाज आस्वाद घेतोय ना. आणि त्यांच्या कथा आहेत, प्रेरणादायी आहेत, नवे मूल्य असणारे आहे. सामान्य माणसाला त्यांनी प्रतिष्ठा दिलेली आहे. सामान्य माणसं त्यांनी नायक म्हणून आपल्या साहित्यात उभे केलेले आहेत. आणि या जगाकडे मानवतावादी मूल्य रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान भारतरत्न पुरस्कार सन्मानित केलं तर, भारतरत्न देऊन त्यांना जर सन्मानित केलं तर त्या भारतरत्नाचा सन्मान होईल असं माझी भावना आहे. त्याचबरोबर मित्र, जसं त्यांचं साहित्य जसं वेगवेगळ्या मराठी भाषेत आलं तसं त्यांचं साहित्य वेगवेगळ्या भाषेत जाण्यासाठी देखील जनतेने पुढाकार घेतला तर पाहिजे, शासनाने पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण मराठी साहित्यामध्येच ते साहित्य आणून चालणार नाही, मराठीमध्येच ते साहित्य उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर वेगवेगळ्या भाषेत गेलं पाहिजे. जोपर्यंत आपली माणसं, आपल्या देशाची माणसं जगातल्या वेगवेगळ्या भाषेत जाणार नाहीत तेव्हा तोपर्यंत ती जागतिक होणार नाहीत. आणि जागतिक झाल्याशिवाय आपल्या देशातली माणसं जागतिक जर झाली तर आपल्या देशाचं वैभव वाढते. आपला देश जगद्गुरू कधी होऊ शकेल? आपल्या देशातल्या माणसांचं साहित्य, त्यांचं लेखन, त्यांचं शहाणपण, त्यांचं कौशल्य, त्यांची माहिती, त्यांचं तंत्रज्ञान हे जगापर्यंत आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि त्याचा जेव्हा जग आस्वाद घ्यायला सुरुवात करेल त्यामुळे आपल्याला डॉलर मिळतील, परकीय चलन मिळेल आणि आपल्या माणसांचा गौरव वाढला म्हणजे देशाचा गौरव वाढेल. या अनुषंगानं या देशातल्या तमाम महापुरुषांच्या कार्य जगासमोर आणण्यासाठी शासनाने वेगळे खातंच तयार करायला पाहिजे, स्वतंत्र खातं. तेच काम करायचं त्यांनी, इकडे फिरत बसायचं नाही. तेवढं कोणकोणत्या व्यक्तींचं साहित्य चांगलं आहे ते साहित्य पुढं आणणे, तेच काम केलं पाहिजे. त्यासाठी वाटल्यास थोडासा जनतेवरही भार पडला तर हरकत नाही. प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला फक्त 1 रुपया जरी वाढवला, सगळ्या गोष्टीमध्ये 1 रुपया जरी अधिक केला, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखादा इन्कम टॅक्समध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये काही बदल करून तिथंही काही प्रत्येक नागरिकाकडून जे की नोकरी करतात, इन्कम टॅक्सधारक आहे, 10 रुपये जरी त्या कार्यासाठी आले दर महिन्याला, तर या महापुरुषांचे, आपल्या देशातल्या महापुरुषांचे, विशेषतः महाराष्ट्राच्या महापुरुषांचे तरी किमान साहित्य जगात आपण नेऊ शकतो. त्यासाठी गव्हर्नमेंटनं या हिशोबानं काही काम करावं अशी मी त्यांना ही विनंती करणार आहे. आणि त्यांच्या कार्यावर जे काही लिखाण करतात, जे व्याख्यान करतात किंवा त्यांचाही विचार झाला पाहिजे. लेखन करणाऱ्यांना वेगवेगळे महापुरुषावर लेखन करणारे जे चरित्र आहेत त्यांच्या कार्यावरचं कौतुक करणारे ग्रंथ असतील, त्यांच्या कार्याचं जगासमोर आणणारे काही ग्रंथ लेखक लिहित असतील, तर मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला असं विनंती करणार आहे, या कुठल्याही महापुरुषावर जे की परिवर्तनवादी आहेत, मानवतावादी आहेत, संविधानाचे मूल्य ज्यांच्या साहित्यामध्ये आहेत, जीवनमूल्य आहेत, चांगली जीवनमूल्य आहेत, जे काही विषमतावादी वगैरे नाहीत, अशा समतावादी, स्वातंत्र्यवादी, बंधुत्ववादी, मानवतावादी अशा साहित्यिकांचं साहित्य वर जे लिहितात त्यांचं साहित्य शासनाने मोफतमध्ये प्रकाशित करावं. ते साहित्य सगळ्या ग्रंथालयाला द्यावं, सगळ्या महाविद्यालयाला ते साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जर केला तर म्हणजे महापुरुषांकडे जग, आपले लेखक, साहित्यिक, प्रतिभावंत, गायक हे सगळे वळतील. या दिशेनेही गव्हर्नमेंटनं प्रयत्न करावा. कारण आपल्या देशाचं वैचारिक लेवल जर वाढवायचं असेल तर हा एक चांगला मार्ग आहे. कारण जोपर्यंत माणसं वाचणार नाहीत, माणसं चांगलं ऐकणार नाहीत, त्यांचं वैचारिक लेवल वाढणार नाही, भावनिक समृद्धता वाढणार नाही, समाजामध्ये सकारात्मक वातावरण तयार होणार नाही. म्हणून ग्रंथांचा जितका जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करता येईल, लोकांपर्यंत ग्रंथ उपलब्ध होता येईल, घर तिथं ग्रंथ जाण्याची व्यवस्था जर आपण करू शकलो
तर जसं राजकारणातलं मध्ये जसे दारू आणि मटणाची व्यवस्था घरापर्यंत नेण्याची केली जाते, तर ते न करता ग्रंथ नेण्याचा प्रयत्न जर आपण केला तर एक समाज, एक वैचारिक लेवल वाढायला, समाजामध्ये एक प्रकारे बंधुत्वाचं वातावरण निर्माण व्हायला, एकोपा निर्माण व्हायला, यासाठी सांगतो की काही लोकांना आज इतर काही लोकांविषयी, बाबासाहेब असतील किंवा अनेकांविषयी विनाकारणच गैरसमज असतात. अज्ञानातून गैरसमज तयार करतात, अज्ञानातून धारणा तयार करतात आणि त्या चुकीच्या धारणा अनेकदा असतात. तर त्या व्यक्तीचं जर साहित्य, त्याचं वाचन झालं, त्याचं मनन झालं, त्याच्यावर वेगवेगळे माहितीपट आपण आणू शकलो समाजासमोर, तर त्यातून समाजाचं प्रबोधन होऊन त्याबद्दलचे गैरसमज दूर व्हायला मदत होऊ शकतं, गैरसमज दूर व्हायला मदत होऊ शकते. म्हणून शासनाने या दृष्टिकोनातून काही प्रयत्न जर केले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांचं अभिनंदन करू, त्यांच्या कार्याचं कौतुक देखील करायला आम्ही कमी पडणार नाही, हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो. म्हणून शासनाची जर इच्छाशक्ती असेल तर अनेक साहित्य उपलब्ध झालेलं आहे, अनेक प्रतिभावंतांनी, विशेषतः आधुनिक महत्त्वाचा विषय या निमित्ताने मी तुम्हाला सांगणार आहे की लोकगीतं आहेत, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, हे समाजामध्ये आता ती सांगणारी माणसं मरून चाललीत. भारतीय ज्ञान परंपरा आम्ही सुरू केलेलं आहे. मग गव्हर्नमेंटने नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरावर फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनंदन शासनाचं मी मनापासून करतो. आणि पण भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास दुसऱ्याने लिहून ठेवलेले तेवढ्याच ज्ञान परंपरेचा अभ्यास करायचा नाही, तर मौखिक परंपरेने काही साहित्य आजही समाजात उपलब्ध आहे, काही शहाणपण आहेत, काही कौशल्य आहेत. त्या कौशल्याला, त्या शहाणपणाला, त्या ज्ञानाला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम, त्याचं संवर्धन करण्याचं काम शासनानं करावं. या दिशेनेही काही पावलं लोक व साहित्याच्या अंगानं काही पावलं उचलता आली तर शासनाचं मी मनापासून कौतुक करेल आणि त्यांना शुभेच्छा पण देईल चांगल्या कामासाठी. मित्र, पुन्हा एकदा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याच, त्यांना लहानपणापासून याची आवड होती, गीतांची, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढण्याची, गायन करण्याची. त्या उपजत अशा त्यांच्या कलेचा उपयोग करून त्यांच्या समाजाला काही सांगण्याच्या त्यांची जी उर्मी होती त्याचा उपयोग करून एवढं साहित्य, विशाल स्वरूपाचं साहित्य निर्माण केलं, म्हणून त्यांना साहित्य सम्राट म्हटलं जातं. परंतु साहित्य सम्राटालाच इथल्या संकुचित व्यवस्थेनं फारसं स्थान दिले गेलेलं नव्हतं. तरी पण आता ते साहित्य शासनाने समोर आणलेलं आहे. शासनाचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. तमाम जनतेला, अण्णाभाऊ प्रेमी जनतेला आणि भारतीयांना मी मनापासून अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.